नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटी 2026 ची आपण सर्वजण तयारी करत आहोत. तरी विज्ञान विषयामध्ये आपल्याला जर चांगले मार्क हवे असतील तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण जे आपले अत्यंत महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने वैज्ञानिक अपवाद आहेत ते आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षेमध्ये विज्ञान विषयामध्ये जो आहे तो सरळ प्रश्न जे आहेत जे की सोपे येतात ते कोणी सोडवतात. पण आपल्याला आपला जर स्कोर चांगला हवा असेल तर हे जे परीक्षक जे गोंधळात टाकणारे प्रश्न जे की एक्सेप्शन वर वगैरे विचारतो ते सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 5वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड मधील जे एक्सेप्शन्स आहेत जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावर वारंवार प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. चला तर मग सुरुवात करू आपल्या पहिल्या भागाला, जो की आहे रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीचे जे अपवाद आहेत ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण धातूंचे म्हणजेच मेटल्सचे जे आहेत, हे जे मेटल्सचे भौतिक गुणधर्म म्हणजे काय म्हणजे भौतिक गुणधर्म काय असतात हे पाहूया. तर सर्व धातू कक्ष तापमानाला स्थायू म्हणजे सॉलिड रूपात असतात आणि कठीण असतात. म्हणजे सर्व जे धातू आहेत जे कक्ष तापमानाला स्थायू असतात, सॉलिड आणि कठीण असतात. म्हणजेच जसे की लोखंड, सोने हे हे धातू आहेत जे की सामान्यतः आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो. तर मग ते कशा असतात, तर सामान्यतः कक्ष तापमानाला ते स्थायू असतात आणि कठीण असतात हे आपल्याला माहित आहे. आणि नॉन मेटल कशा असतात, तर नॉन मेटलला चकाकी नसते, ते ठिसूळ असतात. आपल्याला माहित आहे की नॉन मेटल कसे असतात, तर त्यांना चकाकी नसते आणि ते जे आहेत ते ठिसूळ असतात आणि विजेचे उष्णतेचे जे आहेत ते बॅड कंडक्टर हे असतात नॉन मेटल. आणि गुड कंडक्टर कोण असते, तर मेटल्स असतात. मेटल्स हे गुड कंडक्टर असतात उष्णतेचे विजेचे. अशा पद्धतीने आपण इथे जाणून घेतलं की भौतिक गुणधर्म धातूंचे काय आहेत. पण काही अपवाद आहेत की म्हणजेच आपण बघितलं की कक्ष तापमानाला जे आहेत धातू स्थायू असतात. पण हा जो पारा त्याला आपण मर्क्युरी म्हणतो, ज्याचा फॉर्म्युला Hg आहे. आणि दुसरा म्हणजे गॅलियम, हा पण धातूच आहे ज्याला Ga ने दर्शवितात. हे धातू असून सुद्धा काय कक्ष तापमानाला जे आहे ते लिक्विड अवस्थेत असतात. हा अपवाद येथे आपण बघितला की मर्क्युरी म्हणजेच पारा आणि गॅलियम हे जे दोन धातू आहेत ते कक्ष तापमानाला आपल्याला लिक्विड, पारा म्हणजे आपण बीपी जे आपण मोजत असतो हॉस्पिटलमध्ये, तिथे आपल्याला जो कलरचा सिल्वर कलरचा जो दिसतो तो लिक्विड स्वरूपात असतो, आपण पाहतो. तर पारा आणि हे जे गॅलियम आहे ते कक्ष तापमानाला लिक्विड. तर हे आपल्याला एकदम पाठ करून ठेवायचं आहे. त्यानंतर अपवाद क्रमांक 2, मऊ धातू. आपण बघितलं की कक्ष तापमानाला धातू कशा असतात, तर कठीण असतात, जसे की लोखंड, सोने. पण हा जो सोडियम ज्याचा फॉर्म्युला काय आहे Na आणि पोटॅशियम ज्याला डिनोट के ने करतात, हे जे धातू आहेत इतके मऊ असतात की त्यांना सुरीने जे आहे ते सहज कापले जाऊ शकते. म्हणजे त्या अपवाद क्रमांक 2 आपण बघितला की काही असे धातू आहेत जे की एकदम जे आहे ठिसूळ असतात, ज्यांना सुरीने सहज कापले जाऊ शकते. ठिसूळपणा हा नॉन मेटलचा गुणधर्म आहे, पण हा जो सोडियम आणि पोटॅशियम धातू असूनही हा गुणधर्म दाखवत असतात. इथे अशा पद्धतीने आपण जे आहेत थोडेसे अपवाद क्रमांक 1 आणि अपवाद क्रमांक 2 बघितला. आता अपवाद क्रमांक 3 कडे वळूया. तर इथे जो आहे हा अपवाद क्रमांक 3, वितळण बिंदू म्हणजेच मेल्टिंग पॉइंट, ज्याला आपण म्हणतो मेल्टिंग पॉइंट. धातूंचे वितळण बिंदू म्हणजे धातूचा मेटलचा जो मेल्टिंग पॉइंट आहे खूपच जास्त असतो. जसं की टंगस्टनचा सर्वाधिक असतो, जो की आपण बल्ब मध्ये वापरतो. का वापरतो, तर ते जे आहे ते उष्णतेने वितळू नये म्हणून वापरतो. हे आपण डिटेलमध्ये अगोदर बघितलेलं आहे. पण अपवाद काय आहेत की सोडियम, पोटॅशियम आणि गॅलियम यांचे जे मेल्टिंग पॉइंट आहेत ते अत्यंत कमी आहेत. गॅलियम हातावर ठेवल्यास शरीराच्या उष्णतेने देखील विरघळू शकतो. म्हणजे आता इथे आपण तिसरा अपवाद बघतोय जो की मेल्टिंग पॉइंटवर आहे धातूच्या. म्हणजे धातूचा मेल्टिंग पॉइंट खूपच जास्त असतो, जसं की टंगस्टन वगैरे. पण सोडियम, पोटॅशियम आणि गॅलियम हे जे आहेत
हे अत्यंत कमी तापमानाला देखील वितळतात. जसं की गॅलियम आपल्या हातावर ठेवला, आपल्या शरीराच्या तापमानाने देखील तो वितळून जाऊ शकतो. अशा पद्धतीने हा एक अपवाद येथे आपण बघितलेला आहे. आता धातूंचे गुणधर्म किंवा धातूंचे गुणधर्म आणि अपवाद बघितल्यानंतर आपण पाहूया आता अधातूंचे भौतिक गुणधर्म आणि अपवाद. आता मुख्य मुद्द्याकडे येऊ की आपले जे अधातू आहेत ते कसे असतात, ठिसूळ असतात, त्यांना चकाकी नसते आणि ते विजेचे दुर्वाहक म्हणजेच बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. आता हा आपण त्याचा नियम बघितला. नॉर्मली सामान्य तापमानाला किंवा सामान्यतः धातू कसे असतात हे बघितलं. पण यामधून जे आहे ते वीज वाहून वगैरे जाऊ शकत नाही. पण आता याचा अपवाद क्रमांक 4 बघू की चकाकी असलेला धातू. आयोडीन हा जो धातू आहे, हा जो चकाकी असलेला अधातू म्हणजेच आयोडीन हा जो अधातू आहे याला धातूसारखी विशिष्ट चकाकी असते. म्हणजे आपण अधातूंच्या नियमामध्ये बघितलं की अधातूंना चकाकी नसते, पण हा जो आयोडीन आहे या आयोडीनला चकाकी असते. हा अपवाद आहे. त्यानंतर अपवाद क्रमांक 5 विद्युत सुवाहक. तर आपण बघितलं की विजेचे दुर्वाहक असतात, इलेक्ट्रिसिटीचे दुर्वाहक असतात हे अधातू. पण कार्बनचे अरूप असलेले म्हणजे अल्ट्राटॉप ऑफ कार्बन असलेला हा जो ग्राफाइट आहे हा अधातू असून देखील विजेचा उत्तम सुवाहक आहे. म्हणजेच गुड कंडक्टर ऑफ जे आहे ते इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेचा उत्तम सुवाहक आहे. कोण? हा ग्राफाइट. सामान्यतः धातू बॅड कंडक्टर असतो, पण हा जो ग्राफाइट आहे तो विजेचा उत्तम सुवाहक आहे. अशा पद्धतीने हा अपवाद इथे आपण बघितलेला आहे. आता नेक्स्ट अपवाद बघूया जो की अधातूचा शी रिलेटेडच आहे. काय म्हणतो तर जगातील सर्वात कठीण पदार्थ म्हणजेच आपण बघितलं की अधातू कसे असतात, ठिसूळ असतात, पण कार्बनचेच म्हणजे रूप असलेले हा जो हिरा म्हणजे डायमंड आहे हा अधातू असून सुद्धा आपल्याला माहित आहे किती कठीण असतो हा जो डायमंड असतो. निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे. तसेच याचा वितळण बिंदू आणि उत्कलन बिंदू जो आहे तो सर्वात जास्त असतो. म्हणजे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट जो आहे तो कशाचा, या हिरा या अधातूचा सर्वात जास्त असतो. नॉर्मली आपण बघितलं की हा जो अधातू असतात ते एकदम ठिसूळ असतात, पण हिरा जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे. आणि मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ जो आहे डायमंड तो इतर अधातूंच्या तुलनेमध्ये खूपच जास्त असतो. त्यानंतर अपवाद क्रमांक 7 कडे वळूया. काय म्हणतो हा तर बहुतेक अधातू वायू किंवा स्थायी रूपात आढळतात, पण हा जो ब्रोमीन आहे हा एकमेव अधातू आहे जो कक्ष तापमानाला द्रव्य अवस्थेत आढळतो. म्हणजेच आपल्याला माहित आहे की बहुतेक अधातू वायू किंवा स्थायू अवस्थेत आढळतात, पण ब्रोमीन कसा आढळतो, कक्ष तापमानाला द्रव्य अवस्थेमध्ये आढळतो. हा अपवाद आपण इथे पाहिलेला आहे अधातूंच्या जे आहे प्रॉपर्टीजवर आधारित. आता इथे जे आहे बायोलॉजीचे एक्सेप्शन जे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिला नियम काय सांगतो, शरीरातील सर्व रोहिण्या म्हणजेच आर्टेरीज ऑक्सिजन युक्त शुद्ध रक्ताचे वहन करतात. हा जो आहे ह्युमन अॅनाटॉमी म्हणजे मानवी शरीरशास्त्रावर आधारित जो आहे तो एक्सेप्शन आपण इथे पाहत आहोत. तर इथे जे आहे अपवाद क्रमांक 8 फुफ्फुस रोहिणी म्हणजे पल्मनरी आर्टेरी ही एकमेव रोहिणी आहे जी हृदयातून फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा करत असते. म्हणजे इथे जो आहे आपल्या शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या दोन जे आहेत ते मुख्य वाहिनी असतात. रक्त वाहून नेणाऱ्या दोन मुख्य वाहिनी असतात. एक असते रोहिणी ज्याला काय म्हणतात आर्टेरी म्हणतात रक्तवाहिन्या. दुसरी काय असते तर आपण त्याला व्हेन म्हणतो, ज्याला मराठीमध्ये नील म्हणतात. हे दोन जे आहेत त्या रक्तवाहिन्या त्या रक्त वहन करत असतात. शरीरातील सर्व रोहिण्या या ज्या रोहिण्या आहेत म्हणजे आर्टरी म्हणतो, या सर्व रोहिण्या शुद्ध रक्ताचेच नेहमी वहन करत असतात. शुद्ध म्हणजे एकदम चांगल्या ब्लडचेच वहन करत असतात, म्हणजे शुद्ध ऑक्सिजन युक्त शुद्ध रक्त. तर आणि सर्व नीला या ज्या असतात, या ज्या सर्व फेन्स किंवा नील म्हणतो आपण त्याला, या ज्या असतात त्या अशुद्ध रक्ताचं वहन करत असतात.
अशुद्ध रक्ताचंच वहन करत असतात. हा झाला सोपा नियम जो की सर्वांना माहित असतो, पण परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात त्याचे अपवाद. आता हा जो अपवाद क्रमांक 8 आहे, ज्यामध्ये नियमानुसार रोहिणी आपण बघितलं आर्टरी जी आहे ती शुद्ध रक्ताचा वाहून न्यायला पाहिजे, पण ही जी पल्मनरी म्हणजे फुफ्फुस आर्टरी आहे, पल्मनरी आर्टरी ही एकमेव रोहिणी आहे जी हृदयातून फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा करते, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त नेण्याचे काम करते. आता इथे जो आहे तो नियम क्रमांक 2 काय म्हणतो, शरीरातील सर्व नीला जे आहेत म्हणजेच व्हेन्स जे आहेत त्या अशुद्ध रक्ताचा जो आहे वहन करतात. म्हणजेच आपण बघितलं की इथे जे आहेत या रोहिणी म्हणजेच आर्टरी जे आहेत त्या शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात, पण ही जी फुफ्फुस रोहिणी पल्मनरी आर्टरी जी आहे ती अशुद्ध रक्ताचा जे आहे ते वहन करत असते. पण आणि म्हणजेच हे जे व्हेन म्हणजे आहेत म्हणजेच नीला या ज्या व्हेन्स आहेत त्या काय करतात तर अशुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. पण याला अपवाद काय आहे तर ही जी फुफ्फुस नीला म्हणजेच पल्मनरी व्हेन जी आहे ही एकमेव नीला आहे जी फुफ्फुसाकडून हृदयाकडे शुद्ध रक्ताचा म्हणजेच ऑक्सिजन युक्त रक्त आणत असते. अशा पद्धतीने इथे अपवाद क्रमांक 9 जो आहे तो आपण बघितला की साधारणतः नीला म्हणजेच व्हेन्स जे आहेत त्या शुद्ध रक्ताचे वहन करतात, पण फुफ्फुस नीला पल्मनरी व्हेन जे आहेत त्या शुद्ध रक्ताचे जे आहे ते वहन करत असतात. आता इथे जो आहे तो नेक्स्ट काही अपवाद नेक्स्ट स्लाइडवर आपण बघूया की रक्तपेशी सर्व जिवंत पेशीमध्ये केंद्रक असते. तर सर्व जेवढ्या जिवंत पेशी आहेत त्यामध्ये न्यूक्लियस असतो. हा आपला नियम आहे की या सर्व ज्या आपल्या ज्या लिव्हिंग सेल्स असतात त्यामध्ये या ज्या लिव्हिंग सेल्स असतात त्यामध्ये न्यूक्लियस सर्वच असतो, पण त्याला काही अपवाद आहेत. मानवी आरबीसी म्हणजे मानवी शरीरातील तांबड्या रक्तपेशी आरबीसी आहेत पूर्णतः विकसित झाल्यावर त्यांच्यामधील केंद्रक नष्ट होते, जेणेकरून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जास्त जागा मिळावी म्हणून. तर आपण अपवाद बघितला की या ज्या आरबीसी आहेत या आरबीसींना ज्या आहेत त्या पूर्ण विकसित झाल्यावर जास्त ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जास्त जागा मिळावी म्हणून त्यांच्यातील केंद्रक नष्ट होते. अशा पद्धतीने आपण हा अपवाद बघितलेला आहे. त्यानंतरचा अपवाद बघू, उंट आणि लामा यावर. सर्व सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये केंद्रक नसतो, पण उंट आणि लामा या प्राण्यांच्या तांबड्या रक्तपेशींमध्ये केंद्रक असतो. म्हणजे इथे आपण बघितलं की सर्व लिव्हिंग सेल मध्ये जे आहेत ते केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस जो आहे तो असतो, पण मानवी आरबीसी मध्ये काय असतो तर न्यूक्लियस नसतो. पण उंट आणि लामा हे जे सस्तन म्हणजे आणि इथे नियम काय की सर्व सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये केंद्रक नसतो. आपण बघितलं की इथं मानवी हा सस्तन प्राणी याच्यामध्ये आरबीसी नाहीत, पण उंट म्हणजेच कॅमल आणि लामा ह्या प्राणी जे आहेत यांच्या तांबड्या रक्तपेशीमध्ये केंद्रक आढळतो. अशा पद्धतीने आरबीसी बद्दलचा जो अपवाद आहे तो अपवाद आपण इथे बघितलेला आहे. आता इथे जो आहे तो या स्लाइडवर आपण प्राणी आणि वनस्पतींच्या वर्गीकरणावर म्हणजे प्लांट आणि अॅनिमल यांच्या क्लासिफिकेशनवर या कन्सेप्टवर आधारित काही अपवाद पाहणार आहोत. तर सस्तन प्राणी म्हणजे जे आपण मॅमल्स म्हणतो आपण त्यांना प्राणी जे आहेत ते थेट पिलांना जन्म देतात. तर सर्वात पहिल्यांदा सस्तन प्राणी म्हणजे काय, ज्यांच्या अंगावर केस असतात आणि ज्या माद्या आपल्या पिलांना दूध पाजतात त्यांना सस्तन प्राणी म्हणतात. ज्या माद्या आपल्या पिलांना जे आहे दूध पाजतात त्यांना म्हणतात मॅमल्स किंवा सस्तन प्राणी, हे आपल्याला माहित आहे. पण हा नियम काय सांगतो की सर्व सस्तन प्राणी पिलांना थेट जन्म देतात आणि जे अंडी घालणारे सस्तन पण जो आहे ते अपवाद आहे की काही सस्तन प्राणी अंडी पण घालतात. म्हणजेच हे इथे जो आहे प्लॅटिपस म्हणजे डक बिल्ड प्लॅटिपस आणि एकडीना हे सस्तन प्राणी असून देखील पिलांना जन्म न देता अंडी घालतात. हा अपवाद इथे आपण बघितला. त्यानंतर दुसरा अपवाद आहे उडणारा सस्तन प्राणी. तर इथं जो आहे वटवाघूळ हा सस्तन प्राणी असूनही हवेत उडू शकतो. म्हणजेच इथे जो आहे सस्तन प्राण्या या कन्सेप्टवर हा जो अपवाद आहे की वटवाघूळ जे आहे पंख आहेत म्हणून लोक त्याला पक्षी समजतात, पण पक्षी अंडी घालतात तर वटवाघूळ थेट पिलांना जन्म देतो. म्हणजे हा जो वटवाघूळ आहे हा जो बॅट म्हणतो आपण त्याला, याला पंख असतात म्हणजे आपण त्याला पक्षी समजतो, पण हे जे तर वटवाघूळ थेट पिलांना म्हणजे आता सर्व पक्षी जे आहेत ते अंडी देतात, पण हा जो वटवाघूळ आहे तो डायरेक्ट पिलांना जन्म देतो.
म्हणून तो पक्षी नसून उडू शकणारा सस्तन प्राणी आहे. म्हणून आपण त्याला पक्षी नसून उडू शकणारा सस्तन प्राणी म्हणू शकतो. आता इथे या स्लाइडवर आपण पाहूया नियम क्रमांक 5, जो की सरपटणाऱ्या प्राणी म्हणजेच रेप्टाइल्सवर या कन्सेप्टवर आधारित आहे. तर नियम काय सांगतो, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हृदयाला जे आहे ते 3 कप्पे असतात आणि ते शीत रक्त म्हणजेच कोल्ड ब्लडेड असतात. म्हणजेच हे जे सरपटणारे प्राणी असतात ते जे आहेत ते हे जे रेप्टाइल्स असतात ते 3 कप्प्याचे त्यांचे हृदय असते आणि ते शीत रक्ताचे असतात. तर पण इथे आपण क्रमांक जो 14 आहे म्हणजेच मगर म्हणजेच क्रोकोडाईल हा जो सरपटणारा प्राणी असून देखील त्याच्या हृदयाला जे आहे ते 4 कप्पे असतात, अगदी माणसासारखे. म्हणजे इथे आपण जो आहे तो बघितलं की आपण क्रमांक 14 काय सांगतो की क्रोकोडाईलच्या हृदयाला तो रेप्टाइल्स असून देखील 4 कप्पे असतात. आता इथे अपवाद 15 आहे की परपोषी वनस्पतीवर आधारित की अमरवेल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जे आहे ते कॅस्कुटा म्हणतो, ही वनस्पती पानांशिवाय आणि पिवळ्या रंगाची असते. तिच्या क्लोरोफिल नसल्यामुळे ती अन्नासाठी दुसऱ्या झाडावर पूर्णपणे अवलंबून असते. म्हणजे ही जी अमरवेल आहे आपल्याला माहिती आहे की जे हिरवे असतात ज्याच्यामध्ये क्लोरोफिल असते ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि त्या ज्या असतात त्या वनस्पती ज्या असतात ते स्वयंपोषी असतात. आपल्याला हा जो अपवाद आहे तो चांगल्या पद्धतीने माहित आहे. पण हा जो अमरवेल आहे हा जो आहे तो वनस्पती कशा असतात, वनस्पती स्वयंपोषी असतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. पण अमरवेल ही वनस्पती पानांशिवाय आणि पिवळ्या रंगाची असतात आणि तिच्यात क्लोरोफिल नसते. क्लोरोफिल नसते म्हणून ती पिवळी दिसत असते. नॉर्मली आपल्या झाडांचे पाने हिरवे असतात कारण त्यात क्लोरोफिल असते आणि त्याने सगळे झाडे जे आहेत ती फोटोसिंथेसिसद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, ते स्वयंपोषी असतात. पण ही जी अमरवेल आहे ती अन्नासाठी दुसऱ्या झाडावर पूर्णपणे अवलंबून असते. त्यानंतर अपवाद क्रमांक 16 हे काही वनस्पती तर चक्क काय करतात, कीटकभक्षी असतात. आपण बघितलं स्वयंपोषी जे वनस्पती ज्या आहेत त्या स्वयंपोषी असतात, स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात. पण अमरवेल कशी आहे तर ती अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते. पण अशा पण वनस्पती आहेत ज्या कीटकभक्षी असतात, म्हणजे ज्या की आहेत घटपर्णी आणि ड्रॉसेरा या वनस्पती स्वतःच्या अन्न स्वतः बनवत असल्या तरी नायट्रोजनची कमतरता भरवून काढण्यासाठी कीटकांचे भक्षण करतात. आपण अपवाद जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. आता इथे लास्ट स्लाइड आहे की ध्वनीचा वेग, स्पीड ऑफ साऊंड यावर आधारित. सामान्यतः पदार्थाची घनता डेन्सिटी जास्त असली की त्यातून जे आहे ध्वनीचा वेग कमी जो आहे तो जात असतो. म्हणजे एखाद्या सामान्यतः जे आहे एखाद्या पदार्थाची घनता जी आहे डेन्सिटी म्हणजे जास्त असेल तर त्यातून ध्वनीचा वेग जो आहे कमी जायला पाहिजे. पण घन पदार्थामध्ये घनता जास्त असूनही त्याची लवचिकता खूप जास्त असते, त्यामुळे ध्वनीचा वेग वायू किंवा द्रवापेक्षा घन पदार्थामधून उदाहरणार्थ लोखंड, स्टील सर्वाधिक असतो. वायूमध्ये जो आहे तो सर्वात कमी असतो. तर म्हणजे सामान्यतः पदार्थाच्या घनतेवर म्हणजे स्पीड ऑफ साऊंड डिपेंड करतो. म्हणजे जिथं डेन्सिटी जास्त असेल तिथं काय असायला पाहिजे, ध्वनीचा वेग कमी व्हायला हवा. पण आपल्याला माहित आहे की सर्वात जास्त ध्वनीचा वेग कुठे असतो, तर सर्वात जास्त ध्वनीचा वेग जो आहे तो स्थायी रूपामध्ये असतो, त्यानंतर असते द्रवामध्ये आणि त्या सर्वात कमी जो आहे तो वायूमध्ये असते. अशा पद्धतीने ध्वनीचा वेग असतो. हा पण अपवाद आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तरी इथे आपण जे आहेत ते आपल्या विज्ञान विषयाशी रिलेटेड अत्यंत महत्वाचे काही अपवाद बघितलेले आहेत. तरी हे जे अपवाद आहेत ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत, जे की तुम्हाला यायलाच पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.